तुम्हाला फक्त ते एकच बाप दिला का? तुमचे बाकीचे 300 बाप विसरल्या का? 298-99 जे बाप होते ते विसरल्या? अरे सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आणि जय संविधान. भावांनो, काल आपण एक व्हिडिओ पोस्ट केला होता. बदलापूरमध्ये जी घटना घडली त्या घटनेचा आपण निषेध व्यक्त केला आणि त्या मुलीने जे कृत्य केलंय ते फार निंदनीय आहे. पण त्या चुकीमुळे तुम्ही पूर्ण समाजाला दोष देऊ शकत नाही. मी ही का बोलतोय? कारण की काही बांडगुळ बोलतायत. ठीक आहे, त्या मुलीने चुकी केली, त्या मुलीला तुम्ही तिच्यावरती FIR नोंद करा, ते मला जे वाटत असेल ते तुम्ही बोला, पण त्या एका व्यक्तीमुळं तुम्ही पूर्ण समाजाला दोष देऊ शकत नाही. मी असं याच्यामुळं बोलतोय की काहून की काही कुत्रे जे आहेत हे आता इंस्टाग्रामवरती सोशल मीडियावरती भुकू लागलेत. त्यातीलच हा एक कुत्रा शुभम पाटील जो की नांदेडचा आहे पण हैदराबादमध्ये डिलिव्हरीचं काम करतोय. तर हा जो कुत्रा आहे नेमका काय बोलतोय हे एक वेळेस तुम्ही नक्कीच बघा. तुम्हाला फक्त ते एकच बाप दिला का? तुमचे बाकीचे 300 बाप विसरल्या का? 298-99 जे बाप होते ते विसरल्या? अरे काय हलगट जात आहे हा. तुमचे बाप कुठे गेले? बाकीचे 300? तुम्हाला एकच बाप द्या ना, बाकीचे 300 कुठे जाणार? त्या 300चे थोडं आठवण ठेवा. बघा त्या 300 बापाचे नाव उघडून 300 जणांचे सह्या आहेत त्याच्यावर. तुमचा एक बाप नाही तो, समजलं? हा भाई, इच्छासारख्या रांडसाठी माझ्याकडे इज्जत नाही. या हलकट लोकांना आता असं मारलं पाहिजे ना पट्ट्यांनी, बस सांगू नका. या हलकट लोकांना जवळ घेऊ नका. अशा नियतीच्या लोकांना जवळ घ्यायचंच नाही. तर भावांनो, तुम्ही व्हिडिओ बघितला आणि आता हा शुभम पाटील जे बोललाय हे तुम्हाला कितपर्यंत योग्य वाटतंय? कारण की हा मुलगा जो आहे पूर्ण समाजाला दोष देतोय. हे बघा, त्या मुलीने जे वक्तव्य केलं होतं ते चुकीचं होतं, ठीक आहे, पण त्या मुलीमुळे तुम्ही पूर्ण समाजाला दोष देऊ शकत नाही. तुम्ही त्या मुलीवरती FIR करा, ते तुम्हाला जे वाटत असेल ते बोला, पण तुम्ही एका व्यक्तीमुळे पूर्ण समाजाला दोष देऊ शकत नाही. आणि शुभम पाटील, तू काय बोलतोय जात? तर जातीचं उदाहरण जर द्यायचं तुला तर आमची जात फार शूरवीर आहे. मग ती खरडा युद्ध असो, पानिपत असो किंवा भीमा कोरेगाव 1818 असो, या तिन्ही लढाईचा जर अभ्यास केला तर त्यामध्ये तुला आमचा जातीचा उल्लेख नक्कीच बघायला मिळेल. आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला स्वराज्य निर्माण करून दिलंय यांचा जरी अभ्यास केलास तू, त्यामध्ये सुद्धा तुला आमच्या जातीचं वर्णन नक्कीच बघायला मिळेल. आणि शुभम पाटील लावतोस नाही. आणि तू काय बोलतो रे की संविधानावरती 300 लोकांच्या सह्या आहेत? असतील की, आम्ही कुठं नाही म्हटलं. पण त्यासाठी तुला एक सोपं उदाहरण देतो. तुझ्या बापाच्या आणि तुझ्या आईच्या लग्नाला पूर्ण गाव आलेलं असेल, पण तू तुझ्या नावाच्या पाठीमागं पूर्ण गावकऱ्यांचं नाव तर लावणार नाही. तू तुझ्या बापाचंच नाव लावशील, कारण की कष्ट तुझ्या पप्पांनीच केलेत ना. त्याचप्रकारे भारतीय संविधान तयार करता वेळेस कष्ट फक्त भीमानेच केलेत, म्हणून आपण त्यांचं नाव घेतो. तर शुभम पाटील, तुला तुझ्या प्रश्नाची उत्तरे मिळाले असतील, पण तू जातीचा विषय काढलास. जातीच्या विषयावरून तुझ्यावरती ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होऊ शकतो बाबा. हे मी तुला का सांगतोय? कारण की मी आता स्वतःहून तुझ्यावरती गुन्हा दाखल करणार आहे. त्या मुलीने चुकी केली, तू त्या मुलीवरती तुला जे बोलायचं ते बोल, पण तू जात बोलतोय, पूर्ण समाजाला टार्गेट करतोय तू, ठीक आहे. तर मी तुला अगोदर सांगितलं की आमची जात लय बेकार आहे, बरोबर? तर भावांनो, कमेंट करून सांगा की आता या मुलांवरती ॲक्शन घ्यायला पाहिजे की नाही. कारण की आपण फुले शाहू आंबेडकर वाचतो, मानतो, सर्वांचा आपण आदर करतो, पण असे काही कुत्रे आहेत जे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतात. काल त्या मुलीने गू खाल्ला, आज या कुत्र्याने गू खाल्ला, बरोबर? तर भावांनो, आपण सुशिक्षित आहात, आपण काय बोलतोय काय नाही याचं आपण भान ठेवलं पाहिजे. आता काल त्या मुलीने पूर्ण आपल्या हिंदू भावा बहिणींच्या भावना दुखवल्या, आज यांनी दुखवल्या, बरोबर? पण मी पूर्ण समाजाला दोष देणार नाही, कारण की प्रत्येक समाजामध्ये असे काही किडे असतात जे तेढ निर्माण करण्याचं काम करतात. पण अशा कुत्र्यांचा इलाज झाला पाहिजे आणि याच्यावरती सुद्धा FIR झाला पाहिजे. यावरती तुमचं व्यक्तिमत्व काय आहे कमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच कळवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भीम, जय संविधान.